ऋषीपंचमी व्रतकथा. भविष्य पुराणातील ऋषीपंचमी व्रताची कथा. धर्मराजा श्रीकृष्णास म्हणतो, हे देवा, तुम्ही मला आतापर्यंत अनेक व्रतकथा सांगितल्या, परंतु सर्व पापांचा नाश करणारे असे एखादे दुसरे व्रत असेल तर मला सांगा. धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिरा, आज मी तुला ऋषीपंचमी व्रताची माहिती सांगतो. ते व्रत केल्याने सर्व पापांपासून स्त्री मुक्त होते. यावर युधिष्ठिर म्हणाला, हे केशवा, पापे अनेक प्रकारची असतात. त्यात ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे स्त्रिया अशा कोणत्या पापापासून मुक्त होतात ते मला सांगा. धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, जी स्त्री रजस्वला झाली असून अज्ञानाने किंवा जाणून बुजून घरातील अन्नपदार्थांना व इतर माणसांना स्पर्श करून विटाळ करते, शिवाय घराची सर्व कामे करते, तिला खरोखर मोठे पाप लागते. ती अवश्य नरकात जाते. आता रजस्वला स्त्रीला इतकी निंद्य का मानावी व चारही वर्णांनी तिला घरातून बाहेर का ठेवावी, याचे कारण राजा तुला सांगतो ते ऐक. पूर्वी इंद्राने वृत्रासुराला युद्धात मारले. वृत्रासुर हा ब्राह्मण होता, त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचा दोष लागला. त्या ब्रह्महत्येमुळे इंद्राचे सर्व तेज अगदी नष्ट झाले. इंद्र अतिलज्जित झाला. त्या पातकापासून आपली शुद्धी होऊन मुक्तता व्हावी म्हणून इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला. हे धर्मराजा, इंद्राची अशी दुर्दशा पाहून ब्रह्मदेवाला दया आली. त्यांनी इंद्राला त्या ब्रह्महत्येपासून मुक्त करायचे ठरवले व ब्रह्मदेवाने इंद्राला शुद्ध कसे केले ती गोष्ट मी तुला आता सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवाने त्या ब्रह्महत्येचे 4 विभाग केले आणि लगेच त्या ब्रह्महत्येच्या दोषाचे 4 विभाग 4 ठिकाणी वाटून टाकले. एक विभाग अग्नीच्या ज्वाळेत ठेवला, दुसरा विभाग पावसाळ्यात नद्यांना पाणी येते त्यात ठेवला, तिसरा विभाग पर्वताच्या शिखरावर व वृक्षजातींमध्ये या 2 ठिकाणी मिळून ठेवला आणि चौथा विभाग स्त्रीच्या रजांत ठेवला. म्हणून हे धर्मराजा, ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून रजस्वला स्त्रीला निरंतर मोठ्या प्रयत्नाने दूर ठेवावे, कारण रजस्वला स्त्री ही 3 दिवस अपवित्र असते. चौथ्या दिवशी फक्त पतिसेवेपुरती तिची शुद्धी होते. देवधर्म कार्यास 5वे दिवशी तिची शुद्धी होते आणि ती पवित्र होते. अशी रजस्वला स्त्री दोषी आहे म्हणून जाणते किंवा अजाणतेपणे तिच्याकडून जे पाप झाले असेल त्या पातकांचा नाश करण्याकरता हे ऋषीपंचमी व्रत त्या स्त्रीने करावे. ऋषीपंचमी व्रत सर्व पापांचा क्षय करणारी व सर्व उपद्रवाचे हरण करणारी आहे, म्हणून स्त्रियांनी तर हे व्रत अवश्य करावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, या व्रताच्या संबंधी पूर्वी घडलेली एक कथा तुला सांगतो. पूर्वी कृतयुगात विदर्भ देशाच्या राजधानीत शेनजीत नावाचा एक राजा होता. त्याच्या राज्यात ऋग्वेद आदी 4 वेद व वेदांची अंगे ह्यात मोठा प्रवीण असा सुमित्रा नावाचा ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण सर्व काळ शेती करून त्यावर आपल्या कुटुंबाचे रक्षण करीत असे. त्याच्या पत्नीचे नाव जयश्री होते. ती स्त्री मोठी पतिव्रता असून पतीच्या सेवेत तत्पर होती. त्या ब्राह्मणाच्या घरात शेतकीच्या कामासाठी पुष्कळ चाकर होते. त्याचे आप्तही पुष्कळ राहत होते. असा त्या ब्राह्मणाचा मोठा संसार असल्यामुळे जयश्रीला त्या सर्वांच्या निर्वाहाची फार काळजी होती. ती पावसाळ्यात घरातील सर्व कामे आटोपून नंतर शेतामध्ये जाऊन तिथलीही कामे स्वतः चित्त लावून करीत असे. एके दिवशी तिने आपण रजस्वला आहे हे पाहिले तरी घरातील सर्व कामे केली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, ती रजस्वला झाली असूनही तिने घरातील भांड्यांना आणि इतर वस्तूंना स्पर्श केला. पुढे काही काळाने ती साध्वी स्त्री मरण पावली. नंतर लवकरच तिच्या पतीचे सुमित्रा ब्राह्मणाचेही निधन झाले. ती दोघेही कालवश होऊन आपल्या कर्माच्या अधीन झाली. जयश्रीने रजस्वला असता घरात संपर्क केला. त्या दोषाने ती कुत्रीच्या जन्माला गेली आणि सुमित्रा ब्राह्मणाने स्वतः काही पाप केले नव्हते तरी त्याने जयश्रीशी संपर्क केला. या दोषाने त्याला बैलाचा जन्म लाभला. त्या दोघांनी पूर्वजन्मात स्वधर्माचे आचरण केले होते, म्हणून त्या दोघांनाही पूर्वजन्मात काय केले होते त्याचे स्मरण राहिले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, दैवयोगाने ती कुत्री व तो बैल आपल्या पूर्वजन्मीच्या पुत्राच्या घरी राहून आपल्या पूर्वजन्मातल्या पातकांचे स्मरण करू लागली. सुमित्रा ब्राह्मणाचा मुलगा सुमती आपल्या आईवडिलांची सेवा करण्याविषयी तत्पर व आपल्या गुरुची आज्ञा पालन करणारा होता. देवता, अतिथी व अभ्यागत यांची पूजा करणारा असा मोठा धर्मज्ञ होता.
एके दिवशी आपल्या पित्याची श्राद्धतिथी आली असता आपल्या पित्याचे भक्तिपूर्वक श्राद्ध करण्याचा संकल्प केला आणि चंद्रावती या आपल्या पत्नीला म्हणाला, हे प्रिये, आज आमच्या पित्याचा श्राद्ध दिवस आहे, याकरिता ब्राह्मणांना भोजन द्यायला हवे, तर तू स्वयंपाक तयार कर. याप्रमाणे पतीची आज्ञा झाल्यावर चंद्रावतीने उत्तम प्रकारचा स्वयंपाक तयार केला. खिरीचे भांडे चुलीवर ठेवलेले होते, त्यात अचानक एका सर्पाने गरळ टाकली. ही गोष्ट त्या कुत्री झालेल्या जयश्रीने पाहिले. तेव्हा ही खीर ब्राह्मणाच्या पोटात गेली तर ते मृत्यू पावतील, त्यामुळे आपल्या पुत्राला ब्रह्महत्या केल्याचे पाप लागेल, म्हणून भयभीत होऊन त्या कुत्रीने एकदम आत येऊन तो स्वयंपाक स्पर्श करून विटाळून टाकला. चंद्रावतीने ते पाहिले. तिला मोठा राग आला. तिने धावत येऊन जळक्या लाकडाने त्या कुत्रीला जबरदस्त प्रहार केला. नंतर तो सर्व स्वयंपाक टाकून दिला आणि लवकर लवकर ती सर्व भांडी घासून घेतली व पुन्हा पाकसिद्धी केली. त्यानंतर यथाविधी श्राद्ध केले. ब्राह्मण जेवल्यानंतर उष्टी पाने बाहेर टाकली नाहीत. चंद्रावतीने ती पाने खळगा करून जमिनीत पुरून टाकली, कारण ब्राह्मणाचे उच्छिष्ट कुत्री यासारख्या प्राण्यांना खाऊ घालू नये अशी प्रथा आहे. त्यामुळे त्या दिवशी त्यांच्या कुत्रीला काहीच उच्छिष्ट मिळाले नाही. तिला उपोषण घडले. त्यानंतर रात्री भुकेने पीडित झालेली ती कुत्री पूर्वजन्मीचा आपला पती, जो आताचा बैल झालेला, त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, पतिराया, आज मी उपोषित आहे. मला त्यांनी काही खायला दिले नाही. दररोज ते माझ्याकरिता घासभर अन्न देतात, पण आज तेही मला मिळाले नाही. मला फार भूक लागली आहे. नेहमी माझा पुत्र सुमती मला काहीतरी खायला देतो. चंद्रावतीही माझ्या पुढ्यात उष्टे अन्न टाकते, तेही तिने आज दिले नाही. खिरीच्या भांड्यात सर्पाचे विष पडले. माझ्या दृष्टीस ते पडल्यामुळे मी मुद्दाम त्या भांड्याला जाऊन शिवले. सुनेने ते पाहिले आणि रागाने तिने मला मारले. त्यामुळे माझ्या कमरेला मार बसला आहे. माझी कंबरसुद्धा फार दुखत आहे. मी आता काय करू? तिचे हे दुःख ऐकून बैलाला फारच वाईट वाटले. तो म्हणाला, भद्रे, पूर्वजन्मी तू पापाचा संग्रह केलास, त्यामुळे अशी दशा झाली. आज मी आपल्या मुलाच्या शेतात दिवसभर नांगराला जुंपलेला होतो. मुलाने मला पुष्कळ मारले. तोंडाला जाळी घातलेली होती. साऱ्या दिवसात मला काहीही खायला मिळालेले नाही. मी देखील बुभुक्षित आहे. आमच्या मुलाने भक्तिभावाने श्राद्ध केले ते अगदी व्यर्थ आहे, कारण आज मला अतिशयच कष्ट पडले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, याप्रमाणे त्या कुत्री व बैलाचा संवाद चालला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा सुमती जवळच निजला होता. त्याने त्या दोघांचे भाषण मुळापासून ऐकले. ते आपले आईबाप आहेत असे समजल्यावर सुमती अत्यंत कष्टी झाला आणि तेवढ्या रात्री तात्काळ उठून त्याने दोघांनाही यथेच्छ खाण्यास दिले. आपल्या मातापित्यांची तसली ती अवस्था झालेली पाहून सुमती अत्यंत दुःखित झाला. आपल्या मातापित्यांना अशीही दुःखावस्था प्राप्त होण्याचे कारण काय ते समजून घ्यावे असा निश्चय करून सुमती अरण्यात गेला. तिथे परमधार्मिक असे सर्वतपा नावाचे ऋषी राहत होते. सुमतीने त्या ऋषींना प्रथम नमस्कार केला. त्यानंतर सुमतीने ऋषींना एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे ऋषीवर्य, माझे माता व पिता यांना पशुयोनी प्राप्त झाली आहे. आई कुत्री झाली आहे, बाप बैल झाला आहे आणि आता ते दोघेही माझ्याच घरी आहेत. पूर्वजन्मात ती दोघे सदाचरण करणारी होती. त्यांना अशी वाईट गती प्राप्त होण्याचे कारण काही दिसत नाही. तर हे तपोधना, पातकापासून ती उभयता कशी मुक्त होतील ते कृपा करून सांगा. आपल्या आईवडिलांचे हित व्हावे या हेतूने मोठ्या आशेने सुमती त्या ऋषींकडे गेला होता. त्याच्या आईवडिलांची मुक्ती होण्याविषयीचा उपाय सर्व तपा ऋषी सांगू लागले. हे सुमती, तुझी आई आपल्या घरी असता एके समयी तिने आपण रजोस्वला झाल्याचे जाणूनही घरात स्पर्श केला. त्या कर्मविपाकाने ती कुत्रीच्या जन्माला गेली. तुझ्या पित्याने काही पाप केले नाही, पण त्यांनी तिच्याशी संपर्क केला, त्या दोषाने त्याला बैलाचा जन्म प्राप्त झाला. आता त्यांची मुक्ती व्हावी अशी जर तुझी इच्छा असेल तर तू ऋषीपंचमीचे व्रत कर. हे ब्राह्मण श्रेष्ठा, सुमती, तू भक्तिपूर्वक आपल्या पत्नीसह ऋषींचे पूजन करून 7 वर्षेपर्यंत ऋषीपंचमी व्रत कर आणि शेवटी यथाविधी त्या व्रताचे उद्यापन कर. उद्यापनाच्या वेळी आपल्याला अनुकूलता असेल त्याप्रमाणे द्रव्य खर्च करावे. व्रताच्या दिवशी शाकांचा आहार करावा.
देवभात, राजगिरा इत्यादी तृणधान्य भक्षण करावी. कंदमुळे अथवा फळे इत्यादी जे काही भक्षण करावयाचे असेल ते नांगरून तयार झालेल्या जमिनीतील नसावे. कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि साध्वी अरुंधती या दिव्य ऋषींचे यथाविधी पूजन करावे. हे द्विजश्रेष्ठा सुमती, याप्रमाणे हे ऋषीपंचमीचं व्रत केले असता ऋतुसंपर्काचा दोष समूळ नष्ट होईल, यात काही संशय नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, ऋषींनी सांगितलेले ऋषीपंचमी व्रताचे महात्म्य ऐकून सर्वांच्या आज्ञा घेऊन तो तिथून घरी गेला आणि ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या स्त्रीसह भक्तिपूर्वक ते ऋषीपंचमी व्रत केले. याप्रमाणे सर्व पापांचा नाश करणारे ते ऋषीपंचमीचे व्रत यथाविधी करून त्याचे फळ आपल्या आईवडिलांना अर्पण केले. तेव्हा हे धर्मराज, त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने सुमतीची मातोश्री जयश्री तात्काळ कुत्रीच्या जन्मापासून मुक्त होऊन दिव्य वस्त्रे परिधान करून विमानात बसून स्वर्गलोकात गेली. हे राजा, तसाच सुमतीचा पिताही काही काळाने मरण पावला. तोही पशुयोनीपासून मुक्त झाला आणि सुमतीने केलेल्या ऋषीपंचमी व्रताच्या प्रभावाने स्वर्गाला गेला. हे राजा, कायिक, वाचिक किंवा मानसिक जे काही पाप असेल ते सर्व या ऋषीपंचमी व्रताच्या प्रभावाने नाश पावते. आता हे व्रत करणाऱ्यास जे पुण्य प्राप्त होते ते मी तुला सांगतो, ते ऐक. सर्व व्रते आचरण केली असता जे पुण्य मिळते, सर्व तीर्थात स्नान केली असता जे पुण्य प्राप्त होते, सर्व दाने दिली असता जे पुण्य मिळते, ते सर्व ह्या एका ऋषीपंचमी व्रताच्या आचरणाने प्राप्त होते. हे ऋषीपंचमी व्रत जी स्त्री आचरण करते ती चिरकाल सुखाचा उपभोग घेते. उत्तम रूप तसेच लावण्यही तिला प्राप्त होते. मुलगे, नातू व पणतू इत्यादिकांनी तिचे घर भरून जाते. याप्रमाणे इहलोकी सर्वोत्तम सुखाचा अनुभव घेऊन परलोके श्रेष्ठ गतीला जाते. राजा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे हे ऋषीपंचमी व्रत तुला मी आता निवेदन केले. हे व्रत करणाऱ्यास सर्व संपत्ती प्राप्त होते. स्त्रियांच्या सर्व पापांचा नाश होतो. विपुल धन आणि कीर्तीही प्राप्त होतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, स्वर्गाची इच्छा असेल तर स्वर्गसुख प्राप्त होते. पुत्राची इच्छा असेल तर पुत्र प्राप्त होतो. याप्रमाणे या व्रताचरणाचे उत्तम फळ तर आहेच, परंतु ही व्रतकथा जे भक्तिपूर्वक श्रवण पठण करतात त्यांची ही सर्व पापे नष्ट होतात. इति श्री ऋषीपंचमी व्रतकथा भविष्यपुराणोक्त द्वितीय अध्याय समाप्त.